नमस्कार मंडळी. घरी अचानक जर पाहुणे आले आणि ते जर व्हेज खाणारे असेल तर आपल्याला प्रश्न पडतो की झटपट असं पटकन बनवायचं काय. त्यावेळेस तुम्ही अशी ही बटाटा वटाण्याची भाजी बनवू शकता. अगदी चमचमीत बनवून तयार होते आणि हो, अगदी कमी टाईममध्ये, कारण आपण ही कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य म्हणजे एक मीडियम साईजचा कांदा आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो पाहिजे. आता माझ्याकडे मीडियम साईजचा नव्हता म्हणून छोटे 2 टोमॅटो घेतलेले आहेत आणि ते असे कट करून घेतले आणि त्यातील अर्धा टोमॅटो मी साईडला ठेवून दिलेला आहे. आता कढईमध्ये किंवा तव्यावर तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये हा कांदा जो आहे ना, हलका ब्राऊन कलर येतोपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा छान भाजून झाला की साईडला करून घ्यायचा आणि त्यामध्येच आपल्याला हे खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे. आता खोबऱ्याचा किस असेल ना तर 2 ते 3 चमचे खोबऱ्याचा किस तुम्ही यामध्ये वापरू शकता. यामध्येच अद्रक लसूण हे देखील भाजून घेतलं 1 मिनिट आणि नंतरनं टोमॅटो. आता टोमॅटो 1 ते 1.5 मिनिट छान सॉफ्ट होईस तोपर्यंत आपल्याला याच्यासोबत भाजून घ्यायची आहे. जेणेकरून काय होतं, भाजीला जी आंबट चव येते ना टोमॅटोची ती येत नाही. म्हणून छान टोमॅटो देखील यामध्ये आपण सॉफ्ट करून घेतले आणि आता हा मसाला रेडी आहे. थंड होऊन द्यायचा आणि त्यानंतरनं यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. दुसरीकडे आता कुकरमध्ये बनवणार आहोत. त्याच्यासाठी कुकरमध्ये तेल गरम करून थोडेसे कढीपत्ता त्याचबरोबर जिऱ्याची फोडणी देऊन घ्यायची आणि आपण हा जो वाटलेला मसाला आहे तो देखील यामध्ये छान तेल सुटेस्तोपर्यंत परतून घ्यायचा, भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर ना यामध्ये मसाले टाकायचे. हळद पावडर, घरगुती तिखट, त्याचबरोबर धणे जिरे पूड आणि गरम मसाला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. यामध्ये पाव ते अर्धा ग्लास पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिट छान तेल सुटेस्तोपर्यंत हा मसाला फ्राय करून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. छान मसाल्याला असं ग्रेव्ही सुटलेली आहे, म्हणजे तेल सुटलेलं आहे. आणि त्यानंतर ना यामध्ये बटाटा आणि वटाणा आपण जो ठेवलेला होता धुवून तो यामध्ये मिक्स करून घ्यायचा. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाण्याने काय होतं, आपली जी ग्रेव्हीची चव आहे ना ती टिकून राहते. मस्त एक उकळी आली की त्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आणि एकदम लो फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची. एका शिट्टीमध्येच हा बटाटा आणि वटाणा मस्त शिजला जातो. छान तर्रीदार वटाणा बटाट्याची ही जी भाजी आहे ती बनवून तयार झालेली आहे आणि हो, अगदी कमी साहित्यात कमी टाईममध्ये ही बनवून तयार होते. त्यामुळे पटकन पाहुण्यांसाठी तुम्ही नक्कीच करू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.